नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन योजना जर बघितल्या आपण तर शेतकऱ्यांना दर वर्षाला 12,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर 4 महिन्यांनी 4-4 हजार रुपये अशा पद्धतीने जमा होत असतात। जर आपण बघितलं तर PM किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 22 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सुद्धा 7 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। तर शेतकरी वाट बघत आहे की नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा हप्ता केव्हा येणार, कारण आपण जर बघितलं तर पेरणी आता तोंडापाशी आलेली आहे, म्हणजे नवीन हंगाम हा सुरू होणार आहे। अशातच शेतकऱ्यांना यंदा तर असं सांगितलेलं आहे की पाऊस सुद्धा कमी आहे। मग आता शेतकऱ्यांना PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 आणि 4,000 रुपये केव्हा जमा होणार ही माहिती आपण आज जाणून घेणार आहोत। आणि त्याचबरोबर कोणकोणत्या शेतकऱ्यांना यामध्ये फटका बसू शकतो ही सुद्धा माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना PM किसानचा हप्ता मिळतो त्या शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळणार का, आणि ज्या शेतकऱ्यांना PMचा हप्ता मिळत नाही त्यांना नमोचा हप्ता मिळू शकतो किंवा नाही मिळू शकत, ही संपूर्ण माहिती आता आपण A to Z या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा किंवा नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण शेती संबंधी कोणतीही माहिती असली तर तुम्हाला माहिती सर्वात अगोदर आपण ह्या चॅनलवर देत असतो। त्याचबरोबर शेती असो, राजकीय असो की कोणतीही माहिती असो, तुम्हाला या संबंधीची पहिली माहिती या चॅनलवर मिळत असते। तर PM किसान योजनेचा हप्ता काही शेतकऱ्यांना आता सुद्धा बंद होणार आहे। शेतकरी बांधवांनो, जर बघितलं आपण भारतात शेतकऱ्यांसाठी जर बघितलं तर अनेक मदतीच्या योजना राबवल्या जात असतात। अशातच याचा फायदा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी होत असतो। यामध्ये लागणाऱ्या उपकरणांना त्यात केंद्र सरकारने PM किसान योजना ही सुद्धा राबवलेली आहे। त्यांच्या आतापर्यंत 22 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपल्याला माहिती जमा झालेली आहे। आणि जर आपण बघितलं तर महत्त्वाचे म्हणजे पुढील हप्ता कधी येणार यासंबंधीची सर्वात मोठी अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत। शेतकऱ्यांना हप्ता मिळणार का नाही यासंबंधीची सुद्धा माहिती आपण बघणार आहोत। केंद्र सरकारने PM किसान योजनेची जर आपण बघितलं तर 6,000 रुपये वर्षाला देत असतात। 23वे हप्ते आतापर्यंत रेग्युलर हे जमा झालेले आहे। केंद्र शासनाच्या नियमानुसार अजूनही त्याच्या खात्यामध्ये पैसे येत नसेल त्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होईल। जर तुम्ही KYC केलेली नसेल तर तुम्हाला सुद्धा PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होऊ शकत नाही। सरकारने हा निर्णय डिजिटल फसवणूक आणि जे चुकीचे वापर करतात अशासाठी घातलेला आहे। त्यामुळे आता PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला KYC करणे जरुरी आहे। जर तुम्ही आतापर्यंत KYC केलेली नसेल आणि तुम्हाला जर हप्ते बंद झालेले असेल तर तुम्ही तात्काळ KYC करा, जेणेकरून तुम्हाला PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होऊ शकतो। यासाठी जर शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी जमिनीचे कागदपत्र PM खात्याशी जोडलेले पाहिजे असावे, अन्यथा त्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही। जर आपण बघितलं बरेच शेतकरी या दोन गोष्टी कामाकडे दुर्लक्ष करतात आणि मग शेतकऱ्यांना PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता येत नाही। PM किसान बरोबरच आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र शासनाने सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही चालू केलेली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये सुद्धा जसे PM किसान सन्मान निधी योजनेचे नियम आहेत तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सुद्धा नियम आहेत। जर तुम्हाला PM किसानचा हप्ता येत असेल तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता येणार, आणि जर तुम्हाला PM किसानचा हप्ता येत नसेल तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता सुद्धा येणार नाही। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत 4,000 रुपये जर आपण बघितलं तर जूनच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये शेतकऱ्यांच्या म्हणजे पहिल्या किंवा दुसऱ्या हप्त्यामध्ये PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची 2 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात। जर तुम्ही सुद्धा PM किसान योजनेचा लाभ घेत असेल तर तुमच्यासाठी सुद्धा ही महत्त्वाची बातमी आहे। PM किसान योजनेसाठी शेतकऱ्यांना आता KYC कंपल्सरी आहे। तुम्ही हप्ता येण्यापूर्वीची KYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हप्ता येण्यामध्ये काही अडचण येणार नाही। जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला सुद्धा हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते। त्यामुळे KYC तात्काळ पूर्ण करणे गरजेचे आहे। तर शेतकरी बांधवांना, तुम्ही सुद्धा PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही KYC तातडीने करून घ्या, म्हणजे जो येणारा हप्ता आहे जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या हप्त्यात 4,000 रुपये जे शेतकऱ्यांना येणार आहे ते येईल। आणि जर तुम्ही KYC पूर्ण केली नाही तर तुम्हाला सुद्धा KYCचे जे PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे असतात ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही। शेतकरी बांधवांनो, ही होती संपूर्ण माहिती आवडली चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।